तर भावांनो, आज आम्ही जात आहे संकष्टीनिमित्त तासगावच्या गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. तर दाजी यशला कसे समजावतात भावांनो बघा. बाहेर जाऊ नकोस, आतच खेळत बस. यशला आम्ही घेऊन जाणार होतो, पण रात्र होत होती त्यामुळे आम्ही यशला घेऊन गेलो नाही. ही आहे भावांनो येरळा नदी. आम्ही संध्याकाळी असंच बसलेलो, तर दाजी म्हटले आज संकष्टीनिमित्त आपण तासगावच्या गणपती मंदिराचे दर्शन घेऊन येऊया. तर आम्ही निघालेलो भावांनो, तर चला निघूया. तर आम्ही तासगावमध्ये आलेलो आहे भावांनो. या ठिकाणी संकष्टीनिमित्त यात्रेसारखं सगळं या ठिकाणी भरलेलं असतं भावांनो. लहान मुलांसाठी खेळणी, प्रसादासाठी सगळे साहित्य या ठिकाणी सगळे असतात भावांनो. आणि दिवसभर गर्दी पण खूप असते या ठिकाणी. गणपती मंदिराच्या फ्रंट साईडचा परिसर असा आहे भावांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आम्ही लगेच आतमध्ये गेलो, मस्तपैकी दर्शन घेतलं बाप्पांचं. नारळ आणि फुलं घेतलेली ती त्या ठिकाणी दिली. बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच बाहेर आलो भावांनो. मंदिराच्या मागच्या साईडला हे असं आहे भावांनो. मंदिराच्या बॅक साईडचा परिसर अशा प्रकारे आहे भावांनो. तर तुम्ही बघू शकता. मंदिराला एक येडा मारून आम्ही या मंदिराच्या फ्रंट साईडला आलो भावांनो. मग हा आहे मंदिराच्या फ्रंट साईडचा परिसर भावांनो. तर या ठिकाणी आम्ही आहे भावांनो. तर आहे तासगावच्या गणपती मंदिरातील हत्ती. तर तुम्ही बघू शकता भावांनो. हत्ती आल्यानंतर हत्तीच्या मागे बाप्पांची पालखी होती, ती आतमध्ये निघालेली. त्या ठिकाणी हत्ती थांबल्यानंतर त्याचे सर्वजण दर्शन घेत होते. तर हे मंदिर परशुराम भाऊ पटवर्धन यांच्याशी संबंधित आहे भावांनो, ज्यांनी 1779 मध्ये या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्यांच्या मुलांनी 1799 मध्ये आप्पा पटवर्धन यांनी ते बांधकाम पूर्ण केले. दर्शन झाल्यानंतर आम्ही ज्यूस प्यायला आलो एका गाड्यावर. तर या ठिकाणी आम्ही ज्यूस पित आहे भावांनो, हे बघा. तर ज्यूस पिऊन झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो घरी. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढंच. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लॉट्स ऑफ लव्ह यू ऑल. जय शिवराय. बाय.